वेळा झालं मी तुम्हाला सांगितलं लसूण सोलायला. सोलायला आज नको म्हणलं, ऐकत जा जरा. इंट्रोवर्ड माणूस. हाय, ऋषांश डायरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. बरेच दिवसापासून आमचं चाललं होतं की छान असं व्लॉग चालू करायचं, कारण की भरपूर जणांनी आम्हाला बोलले होते की तुम्ही व्लॉग स्टार्ट करा. तर आजचा दिवस आमचा फर्स्ट व्लॉग आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहे ते अपलोड करण्यासाठी. तुम्ही नक्की बघा, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि खूप सारं प्रेम करत राहा. अशीच आम्ही नवीन नवीन प्रकारे नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत राहू आणि तुम्हाला खूप आनंद वाटेल आणि तुम्ही सगळे खूप एन्जॉय कराल अशी अपेक्षा आहे. नक्की बघा, स्टे ट्यून्ड. सकाळ सकाळी आमचं मॉर्निंग रुटीनमध्ये हेच असतं की आम्ही सगळ्यात पहिले आमच्या ब्लँकेटची घडी घालून मगच दिवसाची सुरुवात करतो. एक मस्त अशी जादूच्या झप्पीने आमची दिवसाची सुरुवात झाली. गरम पाणी करते. झोपल्यानंतरचा आपला पहिला रुटीन हाच असतो ना. तूप काढलंय मी. तूप काढलेस? काय सांगते? वा, पिऊ नको बाबा तूप ते. उलटी करशील. भीत नाहीये. वास घेऊन बघितला. वास काय भारी केले. अमृत बर. अमृत. वासावरून कळालं का? पिऊन घेतो मी आता. नको. जास्त गरम झाले का? नाही, ओके. नेहमी करते तसं. हे छान झालंय ना सगळं. हे किसून वगैरे घेतल्यामुळे मस्त वाटतंय. तसं पण तुला बीट वगैरे खायला आवडत नाही. मी अशीच काहीतरी पद्धती करून मला खाऊ घालावं लागतं तुला. त्याच्यामध्ये भोपळा वगैरे सगळं टाकलेलं आहे. आता तू एक्सक्युजेस नाही बनवू शकत की तुला भोपळा नाही आवडत म्हणून. माझ्या नवऱ्याचे एवढे चोचले असतात, मी काही सांगू पण नाही शकत माहितीये का. काय खायचं म्हटलं की ही भाजी नाही आवडत, ती भाजी नाही आवडत, तू काहीतरी करून खावं लागतं. मला बघू दे काय केलं तुमचं. काय नाही थालपीठाचं आहे पीठ. आणि आता हे चॉप करतेय मी. काय चॉप करते? हे करणार आहे ग्रीन चिलीज अँड गार्लिक. आलं नको ना? आल्याची काय होणार आहे बाई? आलं पण ह्यांसाठी चांगलं असतं तसं. लसूण झालं की नाही सोलून तुमचं? किती वेळ झालं मी तुम्हाला सांगितलं लसूण सोलायला. सोलायला आज नको म्हणलं, ऐकत जा जरा. इंट्रोवर्ड माणूस. स्ट्रेंजर्स थिंग मूवी बघणं चालू आहे इथे. मूवी कधी? सिरीज. कोथिंबीर मला खूप आवडते. प्रत्येक गोष्टीमध्ये कोथिंबीर असलीच पाहिजे. धनिया इज गुड फॉर हेल्थ. हे असं थापून घेते आता मस्तपैकी. तुझी माझी मजा आहे. किती सुंदर छापती माझी बायको. थोडस किंचितचा पाण्याचा हात लावून असं थापून घ्यायचं मस्तपैकी पातळ, नाही का? छान वाटतं मग तसं. खुसखुशी जातात ना मग. तसं पण तुला कडक आवडतात ना. तुम्ही आंघोळ करणार आहात की नाही, तर तुला उपाशीच ठेवावं लागणार आहे मला वाटतं आज. करतो ना आंघोळ करतो ना बाय. संडे असला की तुम्हाला आंघोळ न करण्याचे एक्सक्युजेस खूप असतात. ह्याला असे मस्त आता
आता आम्ही निघालो एक छान ठिकाण एक्सप्लोअर करण्यासाठी. चला बघूयात आता ती कोणती प्लेस आहे. नवीन गोष्टी आम्हाला एक्सप्लोअर करायला खूप आवडतं आणि बघूयात कोणतीही नवीन जागा आहे. खूप सुंदर अशी चिल करण्यासाठी कपलसाठी बेस्ट प्लेस आहे. स्टे ट्यून्ड. वाऱ्यामुळे आमचा चांगलाच अवतार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही खूप एन्जॉय करतो आहे की आम्ही बाहेर चाललो आहे कुठेतरी. वीकेंड म्हटलं की इट्स जस्ट अ फन डे अँड चिल डे. माझा भाऊ पण आलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही रिक्षाला प्रेफर केलं आहे की बघूयात म्हटलं आज ऑटोने ट्रॅव्हल करून बघूयात. कारण की आम्ही युजली आमच्या बाईकवरती ट्रॅव्हल करत असतो. आज छान वाटतं काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स. आणि आज पाऊस थांबल्यामुळे थोडंसं ऊनही आलं आहे, आम्हाला छान वाटते. वाराही सुटला आहे, छान असं निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे. पाम बीचवरून जाताना खूप आनंद वाटतो आहे. जागेवरती पोहोचल्यानंतर ना मला भेळ दिसली आणि भेळ दिसल्यावरती मी ते खाणार नाही असं होणारच नाही. सगळ्यात पहिला ताव मी भेळेवरती मारला आणि त्यानंतर ना आम्ही सुरुवात केला आमच्या ट्रिपसाठी. तर आम्ही आलो आहे आता ज्वेल ऑफ नवी मुंबईमध्ये. बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे आणि किती एंट्रन्सेस एवढी सुंदर आहे म्हटल्यानंतर आतमध्ये तर किती छान असेल. चला आतमध्ये जाऊन बघूयात. तर बिगनिंग करायच्या आधी इथे मॅप दिलेलं आहे ज्वेल ऑफ नवी मुंबईचा की कसं आहे रूट मॅप आणि समुद्राचं कसं दिसतं आहे आपल्याला सगळं व्ह्यू हे सगळं त्याच्यामध्ये दाखवलं आहे. इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. मग हे सगळं सुरुवातीला तुम्ही बघून मग आतमध्ये जाऊ शकता. पावसाळ्यामध्ये अशा ठिकाणी फिरण्याची मजाच वेगळी वाटते आणि तुम्ही वातावरणात पण बघू शकता केवढं छान असं वातावरण वाटतं. खूप रोमॅन्टिक वातावरण झालेलं आहे आज. केवढा मोठा फ्लेमिंगोचा स्टॅच्यू दिलेला आहे, मस्तच. मला इथला स्टॅच्यू ऑफ बुद्धासुद्धा खूप युनिक वाटला. तिथे जाऊन पण तुम्ही फोटो काढू शकता. आणि हे बघू शकता मी माझ्या धुंदीतच होते. मला भेळ दिसली की काही बाकीचं दिसत नाही. माझा नवराच तिथे शूट घेत बसला होता आणि मी आपलं मस्तपैकी एन्जॉय करत चालले होते. मुंबईमध्ये अशी कुठली चिल करणारी प्लेस असेल मला वाटलंच नव्हतं. खूप सुंदर अशी प्लेस आहे. सगळीकडे ग्रीनरी आहे, शांतता आहे. आम्हाला दोघांना खूप छान वाटलं. आम्ही स्वतःचा पर्सनल टाईम असं स्पेंड केला. इकडे जर तुम्हाला चिल करण्यासाठी यायचं असेल तर ही सगळ्यात उत्तम प्लेस आहे. मस्तपैकी गप्पा मारत मारत आम्ही दोघं चाललो आहोत. आनंद घेतो आहे निसर्गाचा आणि छान वाटतं आहे, शांत वाटतं आहे आणि वर्थ इट पण वाटतं आहे इथे येण्याचं. आय लव्ह यू सो मच बेबी. त्यांनी इथे आणल्याबद्दल मला खूप छान वाटतं आहे आणि आज मी खूप एन्जॉय केला. आजचा दिवस खरंच उत्तम होता, छान होता आणि मी खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले आणि ते शेअरसुद्धा केले आहेत. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive, it's so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vendetta against people who got this. Being negative, you should be getting after it. I got facts over tracks, this and that. Spitting slow, spitting fast, I can roast, I can gas it. And watch the stars dance round the moon.